चला तर मंडळी, पार्टी करण्यासाठी दरवेळी नॉनव्हेजच कशाला, असा मस्त दमदमीत बेत करूयात की जो अर्ध्या तासाच्या आतच होईल। एक मोठा दुधी भोपळा घेतलाय, त्याची साल काढून 4 ते 5 इंचामध्ये तुकडे करून स्वच्छ धुवून घ्यायचे। मसूर, मूग, तुरीची डाळ सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। यांचं प्रमाण मी बायो मध्ये सुद्धा दिलेलं आहे, तिथे जाऊन चेक करू शकता। त्याचबरोबर यात एक मोठा कांदा, एक टोमॅटो, दुधी भोपळा, हळद, चवीपुरतं मीठ आणि डाळ शिजण्यापुरतं पाणी घातलं। मोठ्या आचेवरती एक शिट्टी करून 7-8 मिनिटे मंद आचेवरती कुकर ठेवला। भोपळ्याचे तुकडे मोठे ठेवले असल्यामुळे एवढ्या वेळेत परफेक्ट शिजतात, अजिबात गाळ होत नाही आणि डाळ सुद्धा व्यवस्थित शिजते। चला आता लागलीच फोडणी देऊन घेऊयात। कढईमध्ये तेल घातलं, यात तमालपत्र आणि 2 ते 3 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे। कांदा छान परतून घेतल्यानंतर यात एक टोमॅटो, 3 चमचे आले लसणाची पेस्ट, गरजेनुसार लाल तिखट, रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा सुहाणा दालचा मसाला आणि थोडंसं पाणी घालून सगळे मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। आता शिजवलेली डाळ फोडणीत घालायची आणि गरजेनुसार पाणी घालायचं। सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर यात गूळ न घातलेला चिंचेचा कोळ घालायचा आणि भरपूर सारी कसुरी मेथी घालायची। मीठ कमी असेल तर ते ऍडजस्ट करायचं। कोथिंबीर घालायची आणि मस्त पैकी दणकून एक उकळी काढायची। दालचा खूप जास्त पातळ किंवा खूप घट्ट करायचं नाही, मध्यम कन्सिस्टन्सी ठेवायची, म्हणजे खायला छान लागतं। चला दणकून उकळी आली आहे, कढई बाजूला काढून ठेवूया आणि यावर तडका देऊन घेऊया। कडल्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घेतले, यामध्ये लाल सुक्या मिरच्या आणि 1 चमचा दालचा मसाला घालून मस्त पैकी तडका देऊन घ्यायचा। ही स्टेप अजिबात स्किप करू नका, दालच्याला नेक्स्ट लेवल टेस्ट येते। जिरा राईस मी डाळ शिजायला ठेवली तेव्हाच लागलीच करून घेतला। तर जास्त तामझाम न करता अर्ध्या तासाच्या स्पेशल चवीची खास ट्रिकने बनवलेली ही दालच्या भातची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर खूप खूप शेअर करा।